आपण आत्ता आलो आहोत 134 ते 135 वर्ष जुने बिकानेर रेल्वे स्टेशन, जे त्यावेळचे बिकानेरचे प्रसिद्ध व्यापारी शेठ रायबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी 1891 साली बांधून दिले. हे बांधकाम राजस्थानी शैलीत लाल वालुका दगडात म्हणजेच रेड सँडस्टोन मध्ये बांधलेले आहे. स्टेशनला लगतच रेल्वेचे संग्रहालय म्युझियम सुद्धा आहे. आत्ता आपण फार सकाळी सकाळी आलेलो असल्यामुळे आत्ता काही आपण बघू शकत नाही. त्याची वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5. बिकानेर शहराच्या 500 वर्ष जुन्या तटबंदीला 5 मोठे दरवाजे बांधले होते. त्यातील एक कोर्ट गेट आपण बघतोय, तो कोर्ट गेट. हा दरवाजा जुने बिकानेर आणि नवीन बिकानेरला जोडणारा महत्त्वाचा आणि खूप रहदारी असलेला दरवाजा आहे. 500 वर्ष झाली असली तरी हा दरवाजा खूपच मजबूत आहे. परकोटा म्हणजे शहराला बांधलेली तटबंदी, ह्याच्यावरूनच कोर्ट गेट हे नाव आलेले आहे. त्याचा अपभ्रंश होऊन हे नाव पडलेले आहे. हा आहे बिकानेर शहराच्या 500 वर्ष जुना असलेला तटबंदीचा एरिया. तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी याची पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याची कुठल्याही प्रकारची कोणीही काळजी घेत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पडझड व्हायला लागलेली. आणि हा सगळा एरिया, हा सगळा विभाग वाहनतळ आणि संध्याकाळी मुंबईच्या चौपाटीसारखा गजबजलेला असतो. इथे संध्याकाळी 5 नंतर सगळ्या ठेल्यांवरनं तुम्हाला सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतील. अगदी बटाटे वड्यापासून ते इतर सगळे पिझ्झा वगैरे सगळ्या प्रकारचे मिळतील. संध्याकाळी 5च्या नंतर हा एरिया सगळा गजबजलेला असतो. आत्ता आपण स्टेशन रोडने जात आहोत. समोर दिसते ते बिकानेर शहरातील सिनियर सेकंडरी स्कूल मेजर जेम्स थॉमस. हे नाव बदलून आता 1965च्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या मेजर पुरणसिंह यांचे नाव देण्यात आले आहे. मेजर पुरणसिंह हायस्कूलच्या बाजूलाच श्री जुबिली नावली मंदिर आहे. आता आपण त्याच्या समोरूनच चाललेलो आहोत. ही आहे अबकारी प्रयोगशाळा म्हणजे एक्साइज डिपार्टमेंट. हे समोर जे दिसत आहेत हुकूमत टाईप छत्र्या, त्या बिकानेरमधल्या मोहता धर्मशाळेचे दिसत आहेत. ते अगदी स्टेशनच्या जवळच आहे.